महाराजांचं 9 वर्ष जे बोललेच नाही, 9 वर्ष अखंड मौन होता. आपण 9 तास धरून बघा बरं काय परिस्थिती होती. 9 वर्ष अखंड मौनाची साधना केली. आणि दुसरं, ज्यांच्या जीवनामध्ये अखंड ब्रह्मचार्याचं तर पालन आहे, पण वयाच्या 17व्या वर्षापासून आज 45 वर्षापेक्षा जास्त वर्ष होत आहे, ज्यांना पोटाला भाजी भाकर डाळ भात जेवण काय माहिती नाही, फक्त जीवनामध्ये अखंड फलहाराचं व्रत करायचं, अशा दिव्य महापुरुषांचं दर्शन आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होत आहे. मी बाबाजींना प्रार्थना करतो, बाबाजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुहरि सत्यं जनार्दनं हंसो नारायणं सेवमेकम् अष्टकं नाम शुभम्. केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरूपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पद. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् करुणभावेन रक्ष रक्ष महेश्वरा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरधरं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मुखं करोति वाचालं पङ्गुल्यं वैते गिरं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्यं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रयेत्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे विमरुत्थं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो देवै महादेवै शिवाय सत्नमः. नमः प्रकृतिभद्राय गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः. गावाचं नाव काय? निवासाच आहे का? पण आणि पवित्र नवीन निवासा हे ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आहे. जन्मभूमीच आहे ना निवासा झालो का? ज्ञानेश्वरीची हा हा ते बैठ हा ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाची जन्मभूमी अशा नेवासा नगरीमध्ये नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त जो दिंडीचा शुभारंभ झाला श्री क्षेत्र भोजर अर्थात जीवनशांतीधाम आणि अशा दिंडीचा सोहळा अनेक तालुक्यातून प्रस्थान करीत आज नेवासा तालुक्यामध्ये पोहोचला. म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने
की ज्यांचं अधिष्ठान आपल्यासमोर पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहेत, चांदीच्या रथाने मूर्ती आणि पदक रूपाने आहेत, अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. तसंच या आश्रमातील श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचं अधिष्ठान या मूर्ती रूपाने आहे की त्यांच्याही चरणी वंदन करूया. त्याचप्रमाणे या दिंडीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आता ज्यांनी आपल्याला अत्यंत मनोगत व्यक्त केले की ज्याच्यामुळे तुम्ही दररोज राहतात, ज्यासाठी तुम्ही करता तो संसार कसा आहे की नाही, सुंदर असं उदाहरण त्यांनी दिलं की जसं म्हणतात नको नको म्हणा गुंत माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी, पडेल जेव्हा सोडवून तेव्हा माये बाप, सोडवण्या बंधू पाठीची बहीण, शेजाची कामीनं डोळ्या, शेवडीना राजा देशात चौधरी आणि सौरी बोलू वेगळी. म्हणजे संसारात तुम्हाला कोणी तारणार होतं, तुम्हाला काय करणार आहे बरं का, ते संसारामध्ये अडकवणार आहेत. सुंदर उदाहरण ज्यांनी आपल्याला दिलं असे विवेकानंदजी की. तसंच उपस्थित असलेले या निवासामधील तालुक्यातील कोणतं गाव, भालगाव का, भालगावकर उपस्थित आहे बघा. आणि कोणत्या गावचे आलेले निवासामध्ये. तसंच आपल्या अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे, त्या अहिल्यादेवी आपल्या जिल्हा शोक आपले रमेश गोठवून उपस्थित आहेत. त्यामुळे आमचे आप्पासाहेब पडवळ बघा, मातापूरचेच नाही, मातापूरचे उपस्थित आहेत. ज्यांचा दिंडी सोहळा दरवर्षी वेरुळ येतं ना, वेरुळा येतं ना मातापूरचा दिंडी, असे मातापूरकर. तसेच उपस्थित असलेले संदीप भाऊ का, संदीप भाऊचं काय मंडप आलेच ना ती बघा, जे दुसऱ्याला छत्र बघा त्याचा मंडप आले संदीप भाऊ, की ज्यांची दर पौर्णिमेला पाठीमागे आता कुठे चर्चा झाली की नाही की शेवासाईची. तर उपस्थित असले आमची या दिंडीची कमिटी शबराव बोलत असतील की, त्याचप्रमाणे सांगळे कैलासभाऊ सांगळे असतील, नामदेवराव बोलवे असतील की, असे सर्व दिंडीचे सेवक. त्याच्यामुळे पोपराव किंवा क्रेनवाले की नाही, पोपरा सणवाले अशा अनेक भक्त या दिंडीवर उपस्थित आहेत. आमच्या काही माता भगिनी उपस्थित आहेत की, कोणतं पुण्य बघा आपल्या माता पित्याने केलं असं त्या पुण्याने आपल्या सर्व योग आला की नाही. अशा या दिंडीच्या माध्यमातून ज्यांनी आपलं घर सोडलं, दार सोडलं की, त्यांनी तालुका सोडला, गाव सोडलं की, म्हणजे अनेक पदार्थ त्याग केला आणि नाथांच्या दिंडीमध्ये सहभागी झाले. असे सर्वच या दिंडीमध्ये सहभागी सर्व माता आई भक्त, तसंच गायक वादक जेवढे या दिंडीमध्ये आता या ठिकाणी उपस्थित आहेत, नानगी महाराजांच्या आश्रमात, अर्थात ज्यांचे चालक पण उद्धव महाराज चालक आहेत. अशा या चालक असलेल्याही उद्धवजींचं आणि आपल्या सर्वांचं जरा जोरदार टाळीने अभिनंदन या ठिकाणी करतो. आता आपण एकत्र या नाथांच्या सोहळ्यानिमित्त आलेलो की श्री संत एकनाथ महाराज काय बघा, त्यांचं चरित्र अत्यंत महान आहे की ज्यांचा जन्म ज्या तिथीला झाला त्या तिथीच्या गुरुचा जन्म झाला. काय नाथा जन्म आणि जन्मस्वामींचा बघा जन्म एका तिथीला झाला. त्याप्रमाणे दत्तात्रय दर्शन ज्या तिथीला झालं त्या तिथीला बघा गुरु शिष्य नाथ महाराजांनी त्यांचे गुरु जन्मस्वामी बघा एका तिथीला दर्शन झालं. त्याप्रमाणे ज्यांचं पुण्यस्मरण का पुण्यस्मरण अर्थात समाधी नाथा समाधान त्यांच्या गुरु समजा एका तिथी झाली. ती तिथी म्हणजे गुणतिथी आहे. उद्याची बघा नाथषष्ठी. असे 6 प्रकारचे प्रसंग योग उद्याच्या पर्वावर चालून आलेले अशा नाथांच्या पुण्यस्मरणाच्या आता समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा दिंडी सोहळा त्या ठिकाणी आज सायंकाळी पोहोचणार आहे की. आणि म्हणून पुनश्च अशा दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्व सहभागी झालात आणि या दिंडीचे स्वागत
किंवा इथं इथं नियोजन आयोजन ज्यांनी केलं त्यांचं नाव काय? अनिल भाऊ का? आणि आडनाव काय आहे? पेचे बघा. पेचेचं आता काय पेचे की नाही आडनाव आम्ही विचार करू राहील बऱ्याच वेळेचा बरं का. म्हणजे पेचे आडनाव कसं आहे पटलं बरं की नाही. पेचे म्हणजे पेचे नेमकं म्हणजे नेमका काय अर्थ होतो की नाही. जाऊ द्या त्या आता त्या विषयात आपलं जायचं नाही. म्हणतात भाव पेचे ज्याचा श्रद्धाभाव की बाबांच्या नशा पैसे परिवाराचं जोडला त्या या ठिकाणी आपण करायचं. आता आपण एकत्र आलेलं असताना काहीतरी चर्चांगी संवाद केला पाहिजे की जे आपण या ठिकाणी जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. नुसतं जगायचं म्हणून जगायचं नाही. नाही तर जनावरं जगात्या, पक्षी जगात्या आणि माणसं जगात्या की त्यांच्यामध्ये जर आपल्याला फरक नसेल तर त्या जगण्याला काही अर्थ आहे का? जसं नाथपान भागवतामध्ये का म्हणतात आहार निद्रा भाई मैथून सर्व योनी समान. म्हणजे बघा सर्वच प्राणी या पृथ्वी तलावर जन्म आले बघा. त्यात एक मनुष्य सुद्धा प्राणी आहे की सर्व काय करतात प्राणी काय करतात खातात काय करतात त्यांना अन्न लागतं. लक्षात घ्या. आहार म्हणजे भोजन करतात. निद्रा म्हणजे सर्व झोप घेतात बघा. आहार निद्रा भय सर्वांना मृत्यूचं एक दिवस मरायचं. लक्षात घ्या. आणि मैथून संपूर्ण सृष्टी मैथून घेतली निर्माण झालेली आहे. नाथमान भागवत म्हणतात आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समान मात्र मनुष्य देहाचे ज्ञान अधिक अशा बघा. या चार गोष्टी सर्व प्राणी बघा त्यांना कराव्या लागतात. मात्र मनुष्य जर या चार गोष्टी जर करीत असला तर मग आपण बोलतो काय म्हणता त्यांच्यामुळे आपल्याला काही फरक नाही की नाही. म्हणून आपल्याला जगायचं कसं जगायचंय जनावरांसह जगायचं नाही पण पक्ष्यांना बघा जगायचं नाही. तर आपल्याला कसं जगायचंय कसं काय आपल्याला मनुष्य म्हणून का जगायचं लक्षात घ्या. मग त्यासाठी काय केलं पाहिजे बघा याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे की नाही तर आपल्याला माणसासाठी जगता येईल. जसं एका संतांनी म्हटलं की नाही माणसाने माणसासारखं वागा आणि माणसा जगा की नाही. आणि त्या दृष्टीने बघा की बाबाजींनी सुंदर बघा मुद्दा मनुष्य जीवनासाठी दिलं बरं का की मनुष्याला प्रथम काय कळायला पाहिजे काय ज्ञान असलं काय कळायला पाहिजे या मुद्द्यावर जे बाबाजी उपदेश केला आहे त्याचा आपण जरा विचार करू बरं का. बाबाजीने काय सांगितलं की मनुष्याला काय कळायला पाहिजे बरं का. पेचे भाऊ कोणाच्या संगतीला राहायचं काय कोणाच्या संगतीला राहायचं आणि कोणाच्या पंक्तीला जेवायचं बरं का हे माणसाला कळायला पाहिजेत. ज्या माणसाला काय कळालं नाही कोणाच्या संगतीला राहायचं आणि कोणाच्या पंक्तीला जेवायचं हे ज्यांना कळालं नाही तो कोण नाही. लक्षात द्या. आणि मग संगत कोणाची धरायची आणि कोणाच्या पंक्तीला बसायचं हा विचार आपण या ठिकाणी करूया. लक्षात द्या. कारण संगती संग दोषा संगती संग पुण्य म्हटले की काय बघा संगतीचा प्रभाव असतो बघा. जसं बघा पुढीवाल्या संगतीला जर का तुम्ही राहिले म्हणजे जे व्यसन करतात ना मग ड्रिंकिंग असेल पुड्या पाड्या खाणार असेल यांच्या संगतीला राहिले तर तुम्हाला कोणता गुण राहील सांगा ना. तुम्ही सुद्धा काय बनाल व्यसनी. मला लक्षात घ्या. ज्यांच्या संगतीला गेले तुम्ही तरी स्वागत त्याचा गुण तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणा संगतीला जायचं नाही. जे व्यसनाधी नाहीत त्यांच्या संगतीला जायचं नाही. जर तुमच्या संगतीला जर गेले तर तुम्ही सुद्धा काय बनाल मग ते पुढे आणखी बघा चोरा संगतीला गेले तर तुम्ही काय बनाल सांगा ना. चोरा संगतीला गेले तुम्ही काय बनाल म्हणजे बघा थोडक्यात ज्यांच्या संगतीला गेले तसे गुण बघा तुमच्यामध्ये येतील. आणि म्हणून बाबाजींनी सुंदर उदाहरण दिलं बघा. त्यासाठी संगत जर चुकली त्याचा काय परिणाम भोगायला लागतात माणसाला बघा. काय संगत चुकली तर काय परिणाम भोगायला लागतात. संगत योग्य जर आपल्याला मिळाली त्याचं कसं फळ बघा मनुष्याला जीवनामध्ये प्राप्त होतं की नाही. त्या अनुषंगाने बाबाने सुंदर उदाहरण दिलं. म्हणजे एकदा काय झालं बरं का पर्जन्य पडला नदी पूर आला 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 भुजंग वाहिला लाटां संगे भुजंग वाहिला लाटां संगे भुजंग वाहिला लाटां संगे भुजंग वाहिला लाटां संगे. एकदा काय झालं काय झालं पाऊस पडला. काय झालं खूप पाऊस पडला का पर्जन्यवृष्टी झाली जोरात. आपण नाही का डगफुटी म्हणतो अशा आपलं पर्जन्यवृष्टी झाली
आणि पर्जनवृष्टी झाल्यामुळे नदी नाली कशी व्हायला लागले, तुडुंब बघा भरू लागले, म्हणजे महापूर आला. कोणाला महापूर आला? नद्या नाल्याला बघा. नद्या नाल्याला महापूर बघा त्यांनी चालू झाला. आणि त्या ठिकाणी काय झालं, एक नागराज तो नागराज सुद्धा काय झालं, त्या महापुरात वाद चालला. कोण वाद चालला? कशामध्ये? महापुरामध्ये. प्रसंग लक्षात घ्या. पाऊस भयंकर पडल्यामुळे नदी नाल्याला महापूर आला. त्या महापुरामध्ये कोण वाद चालला? एक भुजंग वाद चाललेला आहे. हे कोणी पाहिलं? बरं का, पेचे भाऊ, कोणी पाहिलं? एका राजहंसाने बघितलं. कोणी बघितलं? एका राजहंसाने बघितलं की ह्या महापुरामध्ये कोण वाद चाललेला आहेत? भुजंग वाद चालले आहेत. त्याचा प्राण जवळ पाहता येतो, थंडीने काकडलाय बरं का, अशी अवस्था त्या नागराज झाली होती. आणि ते पाहिल्यानंतर त्या राजहंसात दया आली. कोणा दया आली? महापुरात वाद चाललेल्या त्या भुजंगाची बघा दया कोणाला आली? राजहंसाला आली. मग त्या राजहंसाने काय केलं? उड्डाण केलं. उड्डाण करून काय केलं? महापुरात वाद चाललेल्या भुजंगाला पकडलं चोचीमध्ये. कोणी पकडलं? कोणाला पकडलं? हा बघा, राजहंसाने भुजंगाला चोचीत पकडलंय आणि पकडून कुठे आणून ठेवलं? जमिनीवर. कुठे आणलं? बघा, जमीन आता भुजंग आले लक्षात घ्या. जमीन भुजंग आलेला असताना सुद्धा तो त्या थंड पाण्यामुळे फार काकडला होता, त्याचा प्राण जवळ पाहत होता. पुन्हा दया त्या राजहंसाला आली. मग त्या राजहंसाने काय केलं? पंखाखाली घेतलं बरं का त्याला. कुठे घेतलं? जसं आईने का त्या लेकराला काठी दिलं की नाही, त्याप्रमाणे त्या भुजंगाला आपल्या पंखाखाली कोणी घेतलं? राजहंसाने घेतलं. आणि पंखाखाली बघा तो भुजंग आल्यामुळे काय झालं? त्याला ऊब आली. आणि ऊब लागल्यामुळे तो शुद्धीवर आला. कोण शुद्धीवर आला? भुजंग शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्या भुजंगाने काय केलं ऐका. काय? शुद्धीवर आल्यानंतर भुजंगाने काय केलं? सावध होऊन वेटाळे घातिले. सावध होऊन वेटाळे घातिले. सावध होऊन वेटाळे घातिले. सावध होऊन वेटाळे घातिले. तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशिले राजहंसा. भुजंग पंखाखाली ऊब लागल्यामुळे शुद्धीवर आला. आणि शुद्ध आला. त्याने काय केलं? कोणा दंश केला? ज्याने वाचवलं ना बघा त्या पाण्यातून, त्याच राजहंसाला त्या भुजंगाने काय केलं? बघा, दंश केला. आणि दंश केल्यामुळे काय झालं? बिचार राजहंसाला काय लागलं? तो वाचला का? मारावं लागलं. म्हणून पुढे काय म्हणले? अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणासी मुकला राजहंस. प्राणासी मुकला राजहंस. भुजंगाच्या संगतीला कोण गेलं? परिणाम काय झाला? म्हणजे संगत चुकली की नाही? संगत चुकला, परिणाम काय झाला? प्राणाला मुकाला कोणा? राजहंस आधी. मात्र आपण सर्वजण भाग्यवान आहात की नाही? आपण कोणा संगतीला आलो? संतांच्या, मान संतांच्या. आणि महासंत संगतीला आल्यामुळे आपण सर्वजण काय बनले? सर्वजण तुम्ही काय बनले? झिरोचे हिरो बनले. काय बनले? झिरोचे हिरो. लक्षात घ्या, झिरोचे हिरो बनले. म्हणून काय म्हणत? करू नका काही संत संग धरा. 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 पूर्वीचा तो दोरा उगवेल. पूर्वीचा तो दोरा उगवेल. पूर्वीचा तो दोरा उगवेल. पूर्वीचा तो दोरा उगवेल. बघा, संतांच्या संगतीने काय होतं? आपलं अनेक बघा जन्म पाप नष्ट होताना आपले भाग्य झाले. म्हणून माणसाने कोणा संग धरली पाहिजे? संतांची. सत्संगती सदा घडो. काय म्हणजे? संगती सदा घडो. सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा विषय सर्वथा
असं बघा महिमा संत संगतीचा सांगितलेला की. आणि म्हणून बघा हिरा असं हिरा केलं. जसं मी समजा झिरोचे हिरो झाले, काय झाले झिरोचे हिरो झाले म्हणजे हिरे बनले. हिरे किती टणक आणि मूल्यवान किमतीचा असतो की नाही. तो घनाने जरी आपण त्याला तुकडे करायला प्रयत्न केला ना, घनाने सुद्धा तो हिरा फुटत लक्षात घ्या. इतका मौल्यवान तो हिरा टणक आणि कडक असतो आणि किंमत मोलाचा असतो. मात्र तोच हिरा बघा, त्या हिऱ्याला कोणा स्पर्श झाला बघा, ढेकणाचा. कशाचा? जर हिऱ्याला ढेकणा स्पर्श झाला तर हिरा काय होतो? काय होतो बघा, पगवतो. असं पगवतो बघा, त्याचं पाणी होतं. म्हणजे संगतीचा किती प्रभाव बघा जीवनामध्ये होत असतो. अशा अनेक उदाहरणावरून बघा सांगितलं जातं की अशा रीतीने संगत कोणाची धरायची आणि कोणाच्या पंक्तीला जेवायचं. आपल्याला माहिती भीष्माचार्य कोणाच्या पंक्तीला बसले होते? कोण्या पंक्तीला बसले होते? कौरवांचं. आहे की कौरवांचं अन्न कोणी खाल्लं? पण भीष्माचार्याने कौरवाचं अन्न खाल्लं. त्यामुळे काय झालं? जे घडलं ना वस्त्र आपल्या महाभारतामध्ये, तर त्या ठिकाणी सेनापती असताना सुद्धा त्या भीष्माचार्यानं काय केलं? मान खाली. कशामुळे? कोणाचं अन्न खाल्लं त्यांनी? कारण त्यांची बुद्धी काय, त्या अन्नाने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती. आणि असं बघा कोणतीही जर पंगत जर चुकली तर काय परिणाम होतो? भीष्माच्या उदाहरणावर आपण लक्षात घ्यायचे. अशा अनेक मदक संगतीचे आहेत. म्हणून आपण भाग्यवान की नाथ महाराजांच्या पुण्याच्या निमित्ताने व्हायना की नाही, आपण नाथांच्या संगतीला, कोणाच्या? नाथांच्या संगतीला बघा त्या ठिकाणी जात आहोत की नाही. ज्या नाथांनी बघा गुरुसेवा ही श्रेष्ठ आणि मान असते बघा, भागवतामध्ये लिहून ठेवलेलं की नाही. म्हणून आजच्या या दिंडीच्या निमित्ताने आपण उपस्थित राहून काहीतरी का माणसाने ज्ञान प्राप्त केलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे का? नाही तर ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर काय उपयोग? आता सांगितलं ना, ज्ञान कोणावर प्राप्त होतं? ज्ञान केव्हा प्राप्त होतं? गुरुशिवाय आत्मज्ञान नाही. बघा गुरुशिवाय कधी आपला ज्ञान होणार नाही का? आता तुम्हाला सांगितलं ना, जर जीवनामध्ये जर काय नसला तर त्याचा जन्म जसं बघा लोखंड तुकडा असेल, लोखंड तुकडा तर पाण्यात टाकला तो काय होतो? सांगा ना. बुडून जातो ना. बुडून बघा लोखंड तुकडा पाण्यात बुडून जातो. तोच लोखंड तुकडा आपण काय केला? एका लाकडी ठोकळ्याला बांधला. कशाला बांधला? आणि पाण्यात टाकला. काय व्हायला? सिंगल तुकडा काय झाला? बुडाला. मात्र तोच कशाला? लाकडी ठोकळ्याला बांधला तर तो काय झाला? त्याप्रमाणे बघा ज्याला गुरु नाही तो कसा आहे? डुबून तो बुडला जातो. त्याला बुडावं लागतं. मात्र त्याने जर गुरूंच्या संगतीला राहिला, त्याने जर गुरु जर केला तर तो तरल्याशिवाय समय बघा गुरुचा सांगितला. अशा अनेक बघामध्ये अध्यात्मामध्ये त्याला आपण म्हणतो ना वर्म बघा सांगले. नाही तर चुकले वर्म, ज्याला अध्यात्माने वर्म समजले नाही तो सुद्धा बघा चुकल्यावर फेरा पडे, त्याला जन्माच्या फेऱ्यात अडकावं लागणार. आणि म्हणून त्यासाठी आता तुम्ही बसलेले की आम्हाला कोणाच्या वस्तू वापरत बघा की कोणाचं बघा काय करतो? अन्न घेत असतो. म्हणून वस्तू सुद्धा कोणाच्या वापराव्या हे आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात घ्या. तसं बाबांनी छोटंसं उदाहरण दिलं बरं का, की परीक्षित राजा होता. पांडवांचा वंश बघा. कोणाचा पुत्र जातो? अभिमन्यूचा पुत्र की परीक्षित राजा होता. आणि त्या परीक्षित राजाने काय केलं? एकदा शिकाराला जायचं म्हणून कपाटामध्ये बघितलं की कपाटामध्ये काय होतं? जरासंधा मुकुट होता. कोणाचा मुकुट होता? बघा सुवर्णाचा मुकुट जरासंधाचा. त्या पांडवांनी त्या जर आणून ठेवला होता. जर ते कपाट उघडलं ना, त्या परीक्षेला काय दिसलं? सुंदर असा सोन्याचा मुकुट दिसला. मग आवरला त्या परीक्षे राजाला. आणि त्यांनी काय केलं? तो कपाटाला सोन मुकुट विचारला ना आपल्या डोक्यावर घातला बरं का, परिधान केला. आणि तो मुकुट घालून परीक्षा राजा कुठे गेला? जंगलामध्ये शिकारीला गेला. जंगलात शिकारी गेला. काय केलं? लक्षात घ्या. काय घडते? तिथं एक महाराज बघा ध्यानस्थ बसले होते. आणि ध्यानस्थ बसलेल्या महाराजांच्या गळ्यात या परीक्षा राजाने काय केलं? असं धनुष्याने बघा धनुष्य बांधतो एक सर्प मेलेला उचलला आणि कोणा गळ्यात टाकला? बघा महाराज गळ्यात टाकला.
आणि महाराजांच्या गळ्यात महाराजांचं ध्यान भंग झालं आणि मग त्यांना काय झालं, शाप. आणि काय दिला शाप. कशामुळे घडलं हे? कोणाचा टोपा जातो? कोणा टोपा जातो? कोणा टोपा जातो? जरासंधाचा राक्षसी व्यक्ती होता ना. म्हणजे बघा, एक असुरी व्यक्तीची वस्तू वापरली, टोप वापरला, परिणाम काय झाला? दुर्बुद्धी झाली आणि परिणाम काय झाला? शाप बघावा लागला. जर बाबांचा मुद्दा असा आहे, जर राक्षसी किंवा वाईट लोकांची जर तुम्ही वस्तू जर वापरल्या त्यांनी तुमची बुद्धी कशी होईल? मग त्याच्या उलट काय, जर आपण का बाबांच्या वस्तू वापरल्या, कोणाच्या? बाबांच्या वस्तू वापरल्या तर काय होईल? मग सांगा ना, तुम्हाला बुद्धी कशी होईल? मग वस्तू कोणाच्या वापरायच्या? मग बाबांचं कोणतं काय वापरायचं? मीठ नाही बरं का, बाबांचं मीठ वापरा, मीठ शेंदव मीठ. तुम्ही लोक मीठ खात्याच ना, मग तुम्ही कोणतं मीठ खात्या? का समुद्राचं ना असं रासायनिक मीठ खाता तुम्ही कोणतं मीठ खात्या? मग आता बाबांनी कोणतं मीठ आणलं माहिती आहे? कोणतं मीठ आणलं बाबांनी? जे नॅचरली कोणतीही प्रक्रिया त्या मिठावर नाही बरं का. फक्त तसं आपण गहू नाही का दळतो गिरणीमध्ये, तसं आपण दगड आणतो. कुठून दगड आणतो? ते हिमाचल प्रदेशातून दगड आणतो ते मिठाचे, आणि त्याला फक्त काय करतो असं सैंधव बरं का. आणि मग आपण काय म्हणतो, ज्याचं खावं मीठ. मग बाबाचं मीठ जर तुम्ही जर खाल्लं, तुम्ही काम कोणाच कराल? कोणाच काम करायला चांगलं? बाबांचं. मग ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. म्हणून पहिला मुद्दा का सर्व बायांनी बरं का, आज सर्व बायांनी लक्षात घ्यायचं. आता आपण बघू या ठिकाणी कोणकोणत्या महिला की आम्ही आमच्या घरामध्ये सैंधव मीठच वापरतो. त्यांनी वरती बोट करावर पाहू द्या कोणत्या होत्या महिला. हा, सैंधव मीठ वापरते घरामध्ये. हा, जर टाळी वाजून या महिलांचा अभिनव बरं का. आता बरीचशा बाया बघा, समुद्राचं मीठ वापरलं रासायनिक, त्याने आपलं आरोग्य बिघडतं प्रसाद घ्या, आणि त्यांनी काही ताकद शक्ती नाही त्याच्यामध्ये. म्हणून आता सर्व बायांनी बघा काय विचार करायचा, आता कोणतं मीठ वापरायचं? कोणतं मीठ वापरायचं? बाबांचं नाही, सैंधव मीठ. बाबांचं फक्त आणलं, बाबांनी मीठ आहे फक्त माध्यमिकीने. सैंधव मीठ वापरा, सैंधव मीठ. ज्या मिठाने आपलं आरोग्य चांगलं राहतं बघा, आणि आपले हाड बळकट होतात, असं मीठ वापरा. त्याप्रमाणे दंतमंजन कोणतं वापरा बरं का. दंतमंजन कोणतं वापरायचं? आता नाही तुम्ही का ते टूथ काय त्याला काय म्हणते, हा टूथपेस्ट बघा, ते का रासायनिक त्या औषधापासून वस्तूपासून ते बनलेले आहेत. त्याच्यामध्ये का विष आहे का बघा, विष लागतं विष. त्याला का फेसकुल नाही होता बघा त्याचा. आणि मग असं रासायनिक द्रव्याचं वापर न करता बघा, तो कोणतं दंतमंज वापरा? मग ज्या दंतमंजामध्ये औषधयुक्त बघा, औषधयुक्त ती बनवलेले, तुम्ही काय करा ते वापरून पहा, निश्चित तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मग दंतमंजन कोणतं वापरायचं? दंतमंजन कोणतं वापरायचं? हा, आणखी काय मीठ कोणतं वापरायचं? अशा अनेक वस्तू बरं का, कोणाच्या वापरायच्या, का वापरायच्या बरं का. दोन्ही बघा फायदे, आरोग्याचा फायदा आणि आपलं कम्प्युटरचं ठिकाणावर राहिलं पाहिजे की नाही. असं बघा, संतांच्या वस्तू वापरण्याच्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपण सदाभाव भावपूर्वक या ठिकाणी बसलात, आणि आमच्यासारखे येड्याचे 2 शब्द तुम्ही शांततेने ऐकले, जमून तुमचं सर्वांचं टाळी वाजून अभिनंदन. या ठिकाणी वर्षात अधिक भजन वरात करा. एक भजन आपण सर्वांनी वरात करा. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. नैनी बघता फाट दिसते या, नैनी बघता फाट दिसते स्वामींची मूर्ती. बाबांची मूर्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. सर्वांनी दोन्ही हात वर करून टाळी वाजवा. गुरु
गुरु शिष्याचे नाथे फुले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्भरा मुचा पक्का निर्भरा मुचा पक्का गुरु शिष्याचे नाथे फुले जन्म जन्मीचा जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्भरा मुचा पक्का निर्भरा मुचा पक्का हातेल कपडा बदलो नाही तिया हातेल कपडा बदलो नाही ती भक्ताशा करती भक्ताशा करती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती नेवास गावाला बाबाजींचे खरे सलगोमाने खरे चाल जोमाने अखेर भक्त भक्त सांगे नेवासा यावे भक्तांनो नेवासा यावे नेवासाला दिंडी सोहळ्याचे कार्य चाल जोमाने कार्य चाल जोमाने अखेर भक्त भक्त जसा नेवासा यावे भक्तानो दर्शनास यावे बाबाजींचे नाम घ्या रे बाबाजींचे नाम घ्या मिळे त्याने मुक्ती मिळे त्याने मुक्ती सर्वांनी हात वर करा जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती अमर हो आहे या जगती अमर हो आहे या जगती वाद्यवाला काय टाळीवर आम्ही करते सुंदर असं चालीवर त्यांनी गीत बनायला गेले त्याप्रमाणे उद्धव महाराजांनी सुंदर असं आश्रमाचं नियोजन केलं की मग मोठा हॉल असेल नारंगी महाराजांनी इतर ज्यांचं मंदिर असेल की इकडे काय वसतिगृह अजून त्यांच्या राहायचं निवासन असेल ना हा सुंदर असं कंपाऊंड सुद्धा आहे ना गेट सुद्धा आहे की नाही जे जे आश्रमासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे की आवश्यक असतं त्याप्रमाणे वास्तुशास्त्राप्रमाणे सुंदरसं आसनाचं निर्माण यांनी उद्धव महाराजांनी करून नारंगी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त केला. टाळी होऊन महाराजांचं आपण अभिनंदन.